नमस्कार, पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहे साध्या दुधापासून बनवलेल्या खरवसाच्या वड्या। ही साहित्य आपण घेतलेलं आहे। इथं फुल क्रीम दूध उकळून गार केलेलं आहे। 1 वाटी दही रुमालात बांधून ठेवलं होतं, त्यातलं पूर्ण पाणी निथळून एवढं दही तयार झालेलं आहे। इथं आपण 1 छोटी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे, वेलची पूड घेतलेली आहे, जायफळ आणि केशर। एका बाउलमध्ये आपण हे फुल क्रीम दूध ओतून घेऊ। त्याच्यातच आपल्याला ही मिल्क पावडर ॲड करायची आहे। पिठी साखर ॲड करायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जे गाठी होऊ द्यायच्या नाहीत, एकसारखं हलवून एकजीव करून घ्यायचं। आपलं एकजीव झालेलं आहे। याच्यातच आपल्याला केशरच्या 4-5 काड्या टाकून घ्यायच्यात आणि हे जे आपण घट्ट दही तयार केलेलं आहे हे ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे। परत एकजीव हे करून घ्यायचं सगळं। आपलं हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। ह्याच्यात आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे। परत थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणात किंवा केक टिनमध्ये पण टाकू शकता। हे आपण ह्याच्यात ओतून घेऊ। थोडंसं जायफळ ह्याच्यावर किसून टाकू। गॅसवर मी थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण हे ठेवून देऊ। गॅसवर ठेवलेलं पाणी छान उकळलेलं आहे। आता आपण हे जे मिश्रण आहे हे मिश्रण याच्यात ठेवून देऊ आणि झाकण ठेवून 20 मिनिटं ह्याला मंद आचेवर वाफेवर शिजवून घेऊ। तुम्ही पाहू शकता, खरवसाचं दूध नसताना आपण साध्या दुधापासून केलेला हा खरवस किती छान झालेला आहे। रंग पण किती छान केशरचा उतरलेला आहे आणि 20 मिनिटं छान शिजून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। 10 ते 15 मिनिटांसाठी याला फ्रीजमध्ये ठेवूया आणि याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। खरवसाचा दूध नसताना केलेला साध्या दुधापासून केलेला खरवस तयार झालेला आहे। आजचा आपला खरवसाच्या वड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा। धन्यवाद।